आज गुरु गोविंद सिंह यांच्या चरणाने पवित्र झालेल्या, वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेल्या नंदीग्राम नांदेड या नगरीमध्ये मी आपल्या सर्वांचे एज्युटेक फॅमिलीच्या वतीने स्वागत करतो। ज्यांच्यामुळे या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये या देशातल्या प्रत्येक झोपडीमध्ये ज्ञानाचा सूर्य उगवावा यासाठी नवीन ज्ञानेश्वर जन्माला आला। त्याचं नाव निलेश खेडेकर आहे आणि ते एज्युटेकचे संस्थापक निलेश खेडेकर यांची आठवण करताना आज ते पुण्यात असतील तर हे सेशन ते पाहत आहे। त्यांच्यासाठी तुम्हाला किती जोराच्या मनपूर्वक टाळ्या वाजवता येतात मला ते बघायचं आहे। ज्याला दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवता येतात किंवा जो वाजवतो त्याच्यासाठी पुन्हा समाज टाळ्या वाजवायला तयार नसतात आणि ज्याला दुसऱ्या कोणासाठी टाळ्या वाजवाव्याशा वाटत नाही त्याच्यासाठी घरी सुद्धा टाळी वाजवतात। हा छोट्या वयात एक विचार करणारा मुलगा हळूहळू मोठा होत गेला। ज्यांच्या आईचे त्यांच्यावरती प्रचंड शैक्षणिक संस्कार आहेत असं त्यांनी परवा आम्हाला सांगितलं बैठकीमध्ये। त्या ज्ञानेश्वराला मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या परवानगीने आज या एज्युटेकच्या स्वराज्याचे दोन शिलेदार आपल्यामध्ये बसलेले आहेत। एज्युटेक हे एक शैक्षणिक साम्राज्य। शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची। तशी 27व्या 28व्या वर्षी निलेशजी खेडेकर यांनी शपथ घेतली की भारतातल्या प्रत्येक झोपडीमध्ये मला ज्ञानाचा सूर्य उगवायचा। आणि हे काम एकट्याचं नाहीये, त्याला मावळे लागतात। आपण एज्युटेकच्या फॅमिलीचे सदस्य आहोत आणि हे कुटुंब जर वसुधैव व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी एक सरसेनापती लागला। हमीरराव मोहित्यांच्या स्वरूपामध्ये स्वराज्याचा सरसेनापती म्हणून ज्यांनी काम केलं, स्वराज्य त्यांचं ऋणी आहे। तसंच एज्युटेक संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या शिक्षणाच्या बळावर राज्य करावं, हे राज्य रयतेचं व्हावं, हे शिक्षण रयतेचं व्हावं, रयत सुखी व्हावी, श्रीमंत व्हावी, वैभव संपन्न व्हावी या उद्देशाने निलेशजी खेडेकरांनी एक सरसेनापती निवडलेला आहे जो शूरवीरही आहे, जो बुद्धिदाताही आहे, जो विघ्न आताही आहे, शस्त्रही चालवतो, बुद्धीही चालवतो, मावळ्यांना एकत्र घेऊन संघटित करतो, त्यांना बळही देतो। अशा या आपल्या एज्युटेकच्या सरसेनापतीचं नाव आहे तालिया।
आपलं स्वागत है। आपके लिए एक शेर है। ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू। नाव विनायक आहे। समजत असेल तर टाळ्या वाजवू शकता, नसेल तर मी काही करू शकणार नाही। देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। हे पसायदान शेवटी येतं, सुरुवात गणेशापासून होते। म्हणून निलेशजी खेडेकरांनी या स्वराज्याची सुरुवात, या शिक्षणाच्या स्वराज्याची सुरुवात आद्य देवता गणेशापासून केलेलं आहे, ज्यांचं नाव विनायक शिरोळे आहे। सरसेनापतीचं स्वागत आहे। जेवढा मोठं पद, जेवढी मोठी जबाबदारी, जेवढा मोठा अधिकार, तेवढे कष्ट जास्त, तेवढं मन मोठं। आणि या जगात सगळ्यात जास्त मन मोठं कोणाचं असतं तर ते आईचं असतं। इथं आमच्या काही भगिनी बसलेल्या आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। पण आई सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून एक सेनापती सोबत मा जिजाऊ सारखी या एज्युटेकला सांभाळणारी एक आई असावी आणि या सगळ्या मावळ्यांचं, माता भगिनींचं दुःख आपल्या हृदयामध्ये सामावून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्यात यावेत, यासाठी एक माऊलीचा जन्म आला आणि त्या माऊलीची एक निवड केली, चयन केलं। आणि निलेशजी खेडेकर यांनी माऊली म्हणून आपल्या साईबाबा संस्थांमध्ये साईबाबाच्या जन्म ठिकाणची ही माऊली, ज्यांचं नाव ज्ञानेश्वरच आहे, यांची निवड केली। माँ धरती माँ आसमान होती है, माँ धरती माँ आसमान होती है, बूढ़ा हो या बच्चा हर किसी की जान होती है। माँ धरती माँ आसमान होती है, बूढ़ा हो या बच्चा हर किसी की जान होती है। और माँ को तकलीफ देने की कोई कोशिश न करना। सगळे भांडण त्यांना मिटवावं लागतात। माँ को तकलीफ देने की कोई कोशिश मत करो यारो, अरे माँ किसी की भी हो, माँ तो भगवान होती है, माँ तो भगवान होती है। अशी दोन माणसं आज आपल्यामध्ये बसलेली आहेत, जे हा सगळा संसार सांभाळतायत। 20 तारखेला आदरणीय निलेशजी खेडेकर यांच्या सोबत आदरणीय विनायकजी शिरोळे, आदरणीय माऊली, मी आणि डॉक्टर सुजित येवलीकर 3 तास या एज्युटेकच्या पुढील 25 वर्षाच्या व्हिजन बद्दल चर्चा झाली। हे आपल्याला मुद्दाम सांगायचं, कुठला बीवी वाढवा, कुठलं क्लोजिंग करा, याच्यासाठी चर्चा नव्हती। तुम्ही क्लोजिंग करा, मी तुम्हाला ओपनिंग देतो। मी जास्तीत जास्त ओपनिंग निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे। माइंड ओपन असेल तर खूप क्लोजिंग होतात, माइंड क्लोज असेल एकही क्लोजिंग होत नाही। माइंड ओपन पाहिजे, मन मोठं पाहिजे। छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। 19 फेब्रुवारी 2022 या हॉलमध्ये अनेक दिग्गज बसलेले आहेत। सर्वप्रथम संतोष पाटलांचं कौतुक यासाठी की संयोजनामध्ये ते एक्सपर्ट आहेत। सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही, सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही, पण सगळ्यांची नावं आमच्या हृदयात आहेत। मी आधीच सांगितलं, एज्युटेक इज आवर म्हणा, पण घरी भांडणं करतात तसं इथं करू नका, कारण फॅमिली सगळ्यात जास्त भांडणं असतात। या अर्थाने ही संयोजनाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली आणि ज्यांच्याकडे बघून, ज्यांच्या कामातून माणसाच्या मनाला संतोष निर्माण होतो,
असे संतोष पाटील संयोजक झाले आणि मोठी जबाबदारी तुम्ही उचलली, त्याबद्दलही आपले आभार मानतो, आपल्याला आशीर्वाद देतो, आपलं मी कौतुक करतो. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाचं नाव माझ्या हृदयात आहे, प्रत्येकाचं नाव घेणं उचितही नाही, शक्यही नाही. म्हणून आपल्या सर्वांचं माता भगिनींचं स्वागत करून पुढे चालतो. आपण म्हणाल एज्युटेकची स्थापना कशासाठी, आपण काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण कुणासोबत आहोत हेही कळलं पाहिजे. आणि ज्यांनी एज्युटेकची स्थापना केलेली आहे त्यांनी कशासाठी केलेली आहे हेही आपल्याला समजलं पाहिजे. बाकीचं तुमचं मेंदू धुवून मिळण्याचं काम आता नंतर ते सेनापती आणि माऊली करणारच आहे. बाकीचे मेंदू धुवून तिथे मिळणारच आहे. मी उद्दिष्ट सांगण्यासाठी आलेलो. आपण कुठे कोणत्या फॅमिलीला जॉईन केलेलं आहे, ज्यांनी एज्युटेकची स्थापना केली, ज्यांनी जन्माला घातलं एज्युटेक, त्यांनी कशासाठी घातलेलं आहे, काय उद्देश आहे. जोपर्यंत प्रत्येक मावळ्याला शिवाजी महाराजांचा उद्देश कळला नाही तोपर्यंत प्रत्येक मावळ्याच्या हातात तलवार येऊ शकत नव्हती. रयतेसाठी स्वराज्य आहे म्हणणारा राजा त्याच्यासाठी जीव द्यायची जेव्हा तयार होते तेव्हा तो स्वतःसाठी काहीच करत नाही, दुसऱ्यासाठी करतो. तसंच निलेशजी खेडेकर हे स्वतःसाठी काहीच करत नाहीत, ते जनतेसाठी करतात, गोरगरीब जनतेसाठी करतात. हे आपल्याला कळल्याच्या नंतर मग आपण त्यांच्याबरोबर मनाने जोडल्या जातो. सर आप यहां पर हमारे साथ में नहीं है, फिर भी आपके लिए एक शेर है सर के लिए. चुपचाप बैठे हैं तो क्या हुआ, चुपचाप बैठे हैं तो क्या हुआ, बड़े आदमी बड़े होते हैं. चुपचाप बैठे हैं तो क्या हुआ, बड़े आदमी बड़े होते हैं. और इन फरिश्तों से है हमारा रिश्ता, इन फरिश्तों से है हमारा रिश्ता, जिनके कदमों में कई ताज पड़े होते हैं, जिनके कदमों में कई ताज पड़े होते हैं. आपण कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो, कुठे जॉईन झालेलो आहोत, कोणाच्या सोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे याचं भान झालं, त्यांचं उद्दिष्ट आपल्याला समजलं की मग आपलं जे उद्दिष्ट आहे ते खूप लहान होऊन जातं आणि मग सहज प्राप्त करता येतं. हे उद्दिष्ट काय आहे, त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं, त्यांच्याशी जेव्हा इंटरॅक्शन झालं आणि त्यांनी एज्युटेकच्या जन्माच्या पूर्वीची कहाणी, जन्माला घालण्यापूर्वी आईला कळा द्याव्या लागतात, त्यांच्या डोक्यामध्ये गर्भधारणा कधी झाली या विषयाची, तर त्यांनी सांगितलं की माझी आई माझी प्रेरणा आहे, त्यांची आई ही त्यांची प्रेरणा आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्या आईने की लहानपणापासून शिक्षणाकडे लक्ष दे असं मुलाला सांगितलं. मुलगा शिक्षित झाला. मा जिजाऊनी जेव्हा शिवाजी राजाला सांगितलं होतं, शिवाजी राजा असे पडले होते, बाळ शिवाजी, मा जिजाऊ समोर बसल्या होत्या, त्यांचं रक्त अगदी अंगाने रक्त झालं होतं, काट्यामध्ये माखून गेले होते. मा जिजाऊ त्यांना मदत करत नव्हत्या. शिवाजी राजाला राग येत होता की जिजाऊ मला उठवत नाहीत, मदतही करत नाहीत. तेव्हा मा जिजाऊ त्यांना असं म्हणाल्या, अरे स्वतःची मदत जर स्वतः करता आली नाही तर जगाची तुम्ही काय मदत करू शकता, म्हणून स्वतःची मदत करा, उठा आणि साम्राज्य स्थापन करा. आपल्यालाही मदत करता आली, दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे. दुसऱ्याला कोणी मदत करायची, तुम्ही स्वतःला मदत करण्यासाठी आलेला आहात का, आलेला आहात, पण फक्त स्वतःला मदत करण्यासाठी आलेला आहात का, नाही. तुमच्या सहवासात जेवढी काही मंडळी इथं आलेली असेल किंवा येईल आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात असेल, अशा प्रत्येक गरजू माणसाला मदत करण्यासाठी आपण एज्युटेक फॅमिलीमध्ये जॉईन झालेलो आहोत. ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्याने घोटभर पाणी द्यावे, कुणी कुणाला काय द्यावे. ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्याने घोटभर पाणी द्यावे. ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. आणि ज्यांची आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे. आणि या मातीत जन्मलेल्या मुलांना आपल्या खांद्यावरी घ्यावे, आपल्या खांद्यावरी घ्यावे. तेव्हाच जीवाला संतोष होतो, तेव्हाच मनाला संतोष होतो, तेव्हाच आपण कोणाची तरी आई झालो असा आनंद मिळतो, तेव्हाच आपण पालक झाल्याचा आनंद मिळतो. या देशामध्ये आपल्या सर्वांच्या आणि आपल्या आई वडिलांच्या आणि आपल्या पूर्वजांच्या कृपेने या देशाची लोकसंख्या 40 कोटीवरून 140 कोटीवर गेली. अजून 40 वर्षात काय होणार आहे माहिती नाही.
चीनला मागे टाकू असं आपल्याला कुणाला वाटलंही नाही. बघता बघता चीनला मागे टाकून नंबर 1 वर आलेलो. भारत देश कुठेतरी नंबर 1 वर आहे. आणि ज्या व्यवसायामध्ये आपण निपुण आहोत सगळे, ठीक आहे, हरकत नाही. मग इथे एक HRD मिनिस्ट्री स्थापन झाली, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. भारत सरकारने राजीव गांधीच्या काळामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नावाची एक नवीन मिनिस्ट्री स्थापन केली. आणि ह्युमन रिसोर्स ही लोकसंख्या हा या देशाचा प्रॉब्लेम नसून हा या देशाचं वैभव आहे असं म्हणणं हे या देशामध्ये प्लॅनिंगमध्ये आलं. आणि हे वैभव जे बसलेलं आहे, हे 140 कोटी लोकांचं वैभव संपन्न जीवन, सुखी जीवन करण्यासाठी आपल्याला शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण याच्यावरती भर देण्यासाठी एज्युटेकची स्थापना आहे. भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जे लिहिलेलं आहे ते माझा उद्देश आहे असं खेडेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं. समता, बंधुत्व आणि न्याय हा जर निर्माण करायचा असेल तर तो निर्माण फक्त शिक्षणातून होऊ शकतो. शिक्षणाशिवाय दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून समता, बंधुत्व, न्याय निर्माण होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे, वयवर्ष 10 ते वयवर्ष 19 या वयोगटामध्ये भारतामध्ये 25 कोटी मुलं आहेत. आणि वयवर्ष 1 ते वयवर्ष 19 याच्यामध्ये 35 कोटी मुलं या भारतामध्ये शालेय शिक्षण घेत आहेत. आपल्याला 35 कोटी मुलांच्या पर्यंत जायचं आहे, हे आपलं टार्गेट आहे असं म्हणा, हा आपला उद्दिष्ट आहे असं म्हणा, हे आपलं ध्येय आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यांचं ध्येय आहे ते आपलं ध्येय आहे. राजाचं जे ध्येय आहे ते आपल्यालाही कळलं पाहिजे, म्हणजे आपल्यालाही लढताना आनंद मिळतो. म्हणजे कसं पूर्ण होईल? होईल ना. आपण सगळे जर एकत्र आलो तर हे काहीच अवघड नाही. आपण फक्त आपण दिसायला एकत्र नाही, आपण मनाने एकत्र पाहिजे. आत्ता रूममध्ये वरती विनायकजी, माऊली, आमच्या सगळ्यांची ही चर्चा झाली. आम्ही तुमच्याकडे लेकरं म्हणून पाहतो, आम्ही तुमच्याकडे आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहतो. तुमची कुठलीही अडचण सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, तयार आहोत, तुमच्या सेवेत आहोत. पण आपल्याला ज्या पक्ष्यांच्या पंखांना बळ नाही त्या पक्ष्यांच्या पंखांना बळ द्यायचं आहे. आदरणीय माऊली, आदरणीय विनायकजी फार कष्टातून वर आलेले आहेत, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यांची स्टोरी माहिती आहे. स्टोरी ही प्रत्येकाला असते आणि आपली एक स्टोरी तयार झाली पाहिजे, इतकं काम आपल्याला करावं लागतं. तेव्हा इतिहास नोंद घेतो. दुसऱ्याच्या स्टोऱ्या ऐकत आयुष्यभर बसलात तर तुमची काही स्टोरी तयार होत नाही. म्हणून यांचा जो इतिहास आहे तो फक्त त्यांनी माहिती द्यावी, माहिती घ्यावी यासाठी नाही, त्याच्यातून तुम्हा आम्हाला काही प्रेरणा घेता येते का यासाठी या स्टोरीज आहेत, या कथा आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 कोटीच्या वर विद्यार्थी आहेत, 1 लाखाच्या वर शाळा आहेत. आपण फक्त आपली गल्ली, आपला मोहल्ला, आपलं गाव याच्या पुरता मर्यादित तुम्ही विचार करू नका. आपल्या राज्यामध्ये किती जिल्हे आहेत हे बघा. तुमचा प्रत्येक माणूस या जिल्ह्यामध्ये किती कुठं ओळखीचा आहे हेही बघा. आणि जो वंचित आहे त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जे पक्षी आसमंती उडू इच्छित नाहीत त्याच पक्ष्यांना इथं हजार हजार पंखांचं वरदान आहे. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. जे पक्षी आसमंती उडू इच्छित नाहीत त्याच पक्ष्यांना इथं हजार हजार पंखांचं वरदान आहे. त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण ज्या पक्ष्यांना आसमंताची सैर केल्याशिवाय जगल्याचा आनंद नाही, अशा सशक्त, झुंजार पण शापित पक्ष्यांच्या पंखाची कत्तल करणं ही या समाजाची घाणेरडी परंपरा आहे. आणि ती एज्युटेकच्या माध्यमातून आम्हाला मोडीत काढून समता, बंधुत्व आणि न्याय स्थापित करायचा. मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है. उगीच बोलू शकत नाही माणूस. बघितलं पाहिजे, भोगलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तेवढा आयुष्याचा प्रवास पाहिजे, सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता पाहिजे. आपण भारताबद्दल बोलतोय, आपण नांदेड परभणी बद्दल बोलत नाही, आपण अख्ख्या भारताबद्दल बोलतोय. 1872 मध्ये जपानमध्ये फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन होतं. मी आपल्या दोघांनाही मला वाटतं व्हिडिओ शेअर केलेला आहे. 1872
आणि बेचिराग असलेलं जपान, जपान काही एक संघ राष्ट्र नव्हतं, बेचिराग झालेलं जपान शिक्षणाच्या बळावर उभं राहू शकतं. आणि म्हणून आपल्यालाही आपला देश असा उभा करायचा. हे आपलं अभियान. तुम्ही म्हणाल फार मोठ्या मोठ्या गप्पा मारताय मोरे साहेब, हे का सांगताय? आमच्या समोर ते बीवी 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 हे दिसतंय, हे बघूच नका. तुम्ही दूरचं बघा, आपोआप रस्ता तयार होतो. विनायकजीसाठी मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, त्यांनी जेव्हा जॉईन केलं कोण होतं सोबत? एकटे होते. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए कारवा बनता गया, लोग आते गए कारवा बनता गया. जेव्हा आपण देशाचं बोलायला लागतो तेव्हा आपलं काम छोटं वाटतं. या जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असल्याशिवाय जन्म घेण्याची परवानगी नाही. मग आपल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला का मिळत नाही? कारण आपण तितका शोध घेतलेला नाही. याचा अर्थ असा आहे का की त्या प्रश्नाला उत्तर नाही? उत्तर आहेच आहे, फक्त शोध कमी पडलेला आहे. आता तो शोध घ्यायचा आहे, कारण तुम्ही बोध घ्या आणि तुमचं मन मोठं करा, तुम्हाला शोध लागेल. मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है. सर के लिए मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है, जमी बोलती है आसमान बोलता है. मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है, जमी बोलती है आसमान बोलता है. और मैं इस देश के मिट्टी से प्यार करता हूं, इसलिए इनके जुबान से सारा हिंदुस्तान बोलता है. इनकी जुबान से सारा हिंदुस्तान बोलता है. हे जुटे कसे आहे, काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आपण काय केलं पाहिजे, आपली संघटना कशी बांधली पाहिजे, संघटन हा मूळ मुद्दा आहे. आणि माइंड आणि डोकं या दोघांचं सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे. आपलं डोकं आणि आपलं माइंड वेगळं चालता कामा नये. आपलं मन आणि आपलं डोकं जेव्हा एकत्र चालायला लागतं, तादात्म्य पावतं, इंटिग्रेटेड होतं, तेव्हा मग आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. ही भावना तुमच्यात नसेल तर ताबडतोब आली पाहिजे. ही भावना तुमच्यात असेल तर ती वाढली पाहिजे. ही भावना तुमच्यातही आहे, वाढवताही, पण याच्याशिवाय थांबू नका, एवढ्यावर थांबू नका, ती दुसऱ्याच्या मनामध्ये वाढली पाहिजे. याच्यासाठी पण काम करा. त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये आपल्याला आठवतं की मी सरांशी बोलताना हे सांगितलेलं आहे की आम्हाला महिला विंग फार स्ट्रॉंग करायची आहे. हे माझा आग्रही मुद्दा होता. महिलांसाठी, भगिनींसाठी आग्रही मुद्दा होता. 50% तुम्ही आहात, इथं उपस्थिती 1%ही नाही. मग तुमचं कर्तव्य, तुम्ही महिलांकडे जा. तुम्ही महिलांकडे जेव्हा जेव्हा जाल तेव्हा महिला तुम्हाला रिस्पॉन्स देतील. आणि महिलांना जेवढं आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे ती पालकापेक्षा म्हणजे बापापेक्षा थोडीशी जास्त असते. हा एक आपल्या आजच्या बैठकीचा उद्देश आहे. मी सर्व भगिनींना विनंती करतो, आपण ज्या गावचे आहात, ज्या गल्लीतले आहात, ज्या शहराचे आहात, ज्या तालुक्याचे आहात, ज्या जिल्ह्याचे आहात, तिथं सगळ्याच ठिकाणी आपली प्रतिनिधी तयार कशी होईल आणि एक एक सावित्रीला जन्म घालण्याची जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येक सावित्रीवर आहे. नुसते ज्योतिबा फुले असून चालत नाही, आपल्याला सावित्रीची फार गरज आहे. महिला कुठलीही क्रांती करू शकतात याचं उत्तर आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. जे कोणी लीडर्स आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आपल्याकडे किती महिला आहेत, किती पुरुष आहेत, किती येऊ शकतात. संगम, तुम्हाला मी आधी बोलत होतो, मला खूपदा बोललोय तुमच्याशी, शिवाजी राजेंना पण बोललो की महिलांची संख्या वाढवा, क्रांती होऊ शकत नाही त्याशिवाय. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. मां की झलक और पिता की पहचान है बेटिया. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. मां की झलक और पिता की पहचान है बेटिया. और इनके होते ही होती है रहमत और बरकत, क्योंकि हिंदुस्तान की आन बान और शान है ये बेटिया, शान है बेटिया. सोबत घेऊन चला, सोबत ठेवा आणि मग बघा काय मजा येते. तुमचं टार्गेट असंच कमी, मग बाकी आपल्याला
टार्गेटपणा करायची काही गरज पडणार नाही. टार्गेट असेच पूर्ण होत जातील. आमची अजूनही भरपूर प्लॅनिंग आहे. माझं असं मन आहे, दारिद्र्य हा शाप आहे. हो, दारिद्र्य हा शाप आहे. त्या दारिद्र्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. ते कोणत्या बळावर येऊ शकतो? तुमच्याकडे काय भांडवल आहे? आमच्याकडे काय भांडवल आहे जेणेकरून दारिद्र्यातून बाहेर येते? विनायकजी शिरोळकडे आणि माऊलीकडे काय भांडवल होतं? ते काय कोट्यावधी पैसे असलेल्या बापाचे लेकरं नाही आहेत. यांच्याकडे काय भांडवल होतं की ज्यांनी एवढा मोठा एवढं साम्राज्य निर्माण केलं? लाखो लोक जोडल्या गेले. कसे झाले? कुठून आले? या विचाराचा जन्म कसा झाला? संघटन कसं वाढलं? याचा विचार करा ना. एक विनायक शिरोळे किंवा एक माऊली होऊन चालणार नाही. हे स्थापन करण्यासाठी एज्युटेक संपूर्ण देशासाठी व्हावं, यासाठी खेडेकर साहेब सुद्धा त्या दिवशी असं म्हणाले सुजितला की तुमच्यासारखे ट्रेनिंग देणारे तुम्ही किती निर्माण केले? हा क्वेश्चन केला. तुम्ही जर अशी लेकरं जन्माला घातली नाहीत, तुम्ही जर तुमच्यासारखे सांगणारे लीडर जन्माला घातलेले नाहीत, वाक्चातुर असेल, भाषा चातुर असेल, सबस्टन्स असेल, विषय समजून घ्यायचा असेल, ते समजून घ्यावा लागेल. फोन केल्याबरोबर म्हणायचं या नेटवर्किंगचा बिझनेस आहे आणि खूप पैसे मिळतात आणि तुमचे 200 बीवी द्या. तो माणूस जन्मभर तुमचं तोंड बघणार नाही. या माणसाला सोडून कुठं डाकूला भेटलेलं चालेल म्हण. इज दिस अ वे टू टॉक? मी ऐकलेलं आहे खूप लोकांचं. अरे तुम्ही आधी त्याच्या डोक्यात जा, त्याच्यानंतर त्याच्या मनात जा, किंवा आधी मनात जा नंतर डोक्यात जा. प्रवास असा आहे, तुम्हाला मनात प्रवेश करावा लागेल, त्याच्यानंतर डोक्यात प्रवेश करा. तुमचं डोकं एवढं खराब आहे की तुम्हाला त्याचं डोकंही कळत नाही आणि त्याचं मनही कळत नाही. तुम्हाला तुमचंच कळतंय 500 कधी आणि 1000 कधी. असं नाही चालत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचा असा प्रसार केला का? निलेश खेडेकरांना हे अपेक्षित आहे का? त्या टोटल तीन तास 5 मिनिटाची बैठक होती. एकदा सुद्धा बीवी हा शब्द आमच्या चौघाच्या कोणाच्याही तोंडून आणि त्यांच्याही तोंडून निघालेला नाही. गरज नाही. त्याचा परिणाम होतो. जेवल्याच्या नंतर आपलं पोट भरलं का नाही अशी आपल्याला शंका येते का? जर शंका आली, पूर्ण जेवण झालं पंचपक्वानाचं, तरी शंका आली कोणाला की बा माझं पोट भरलं का नाही, तर समजून घ्यावा याच्या डोक्यावर परिणाम झालेला. विषय संपला ना. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे किती. तुम्ही चांगलं काम केल्यावर परिणाम जाणवरच आहे. आणि काम किती आहे? तुम्ही महाराष्ट्रापुरतं तुम्हाला बोलायचं असेल तर 2 कोटी लाभधारक आहे. 2 करोड, मोर दॅन 2 करोड. भारतात काम करायचं आहे तर 35 कोटी आहेत. तुम्ही किती काम करू शकता? तुम्हाला 35 जन्म घेतले तरी हे लाभधारक सापडणार नाहीत. इतकं काम तुम्हाला आहे. त्यामुळं पायात पाय करायचं काही कारण सांगा? गुड. या कन्सेप्टसाठी टाळ्या वाजवा एकदा. नो 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 नो. त्या भानगडीत पडायचं नाही. हे अशा भानगडीत पडलात की ते कधी ना कधी उघडं पडतंय आणि त्याच्यानंतर लक्षात येते हे भानगडखोर माणूस आहे, या घरात आपली मुलगीच द्यायची नाही. जवळ बसणारी माणसंच एकमेकावर जळत असतात. कविता आहे पण विचार आहे. जवळ बसणारी माणसं, प्रत्येकाचा अनुभव काय बघून घ्या. आता मी तुम्हाला एक माझा अनुभव म्हणून 1998-99ला ही कविता लिहिलेली आहे. शिवाजीराजेला माहिती आहे. जवळ बसणारी माणसंच एकमेकावर जळत असतात आणि आयुष्य एकत्र काढलं तरी ते एकमेकांना कळत नसतात. आयुष्य एकत्र काढलं तरी ते एकमेकांना कळत नसतात. म्हणून लग्न झाल्यावर 50 वर्षांनी तो नवरा बायकोला विचारतो खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे का? म्हणजे याला शंका आहे. 50 वर्षांनी सुद्धा याला शंका आहे. तशी आमच्या सुमनला शंका नव्हती म्हणून संगमचे लग्न झालं. टाळ्या वाजवा दोघांसाठी. नवविवाहित आहेत. शिवाजीराजे आणि डॉक्टर सुजितनी मदत केली. तू त्याचे आभार मान जन्मभर. यात एवढी गोड बायको तुला कधीच भेटली नसती. बरोबर आहे का? हा 12वी पास आहे, ती MSc आहे, पण कित्येक डिग्र्या खिशात घालून फिरणारा हा माणूस आहे. असो,
मित्रांनो, आपल्याला ही संस्था, हा विषय, हा कन्सेप्ट फार मोठा आणि फार पुढे न्यायचा आहे. मी असं बोलत होतो की दारिद्र्य हा शाप आहे का? हो आहे. दारिद्र्यातून बाहेर पडायचं आहे का? हो, पडायचं आहे. फक्त एकट्याचाच उद्देश आहे का? नाही, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. ही सहकार तत्वावरची चळवळ आहे, सहजीवनावरची चळवळ आहे. सहकाराचं तत्व काय? बसा लवकर. जे कोणी मोबाईल पाहत असतील, म्हणजे हातात घेऊन शूटिंगचं नाही, त्यांना नाही म्हणत मी, हे चालू असतानाही काही महात्मे मोबाईल पाहू शकतात. ते महात्मे ना. आता त्यांच्यासाठी मी काय करू शकतो? मी त्यांना श्रद्धांजली वाहू शकतो. म्हणजे ते आपल्यासाठी इथं आहेत का विनायकजी? ते आहेत, पण ते आपले नाही आहेत. म्हणजे आपले नाहीत, आपल्या कुटुंबाचे नाही आहेत, आणि ते अस्तित्वातही नाही आहे. केवळ शरीर अस्तित्वामुळे असं काही फरक पडत नाही, हे पाहिजे. जर कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, तेव्हा जर अर्जुनाचा वरचा मजला जर रिकामा राहिला असता किंवा ॲब्सेंट राहिला असता, तर एवढं महाभारत झालं असतं का? असत्याचा विजय सत्यावर झाला असता का? ऊर्ध्वमूल मदशाखमश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशी यश पर्णानी यस्सं वेद सवेदविद अदश्योर्धम प्रसुता तस्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवालाः अदश्य मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. ही गीता आहे. कळलं का? कळलंच पाहिजे असा आग्रही नाही का? संत तुकारामांनी सांगितलेलं आहे. संत तुकारामावर आरोप होता, अरे काय बहुजन समाजातला माणूस आहे, काय याला संस्कृत वाचायची काय, याला काय समजते वेद वगैरे वगैरे. तेव्हा संत तुकारामांनी ठणकावून सांगितले, अरे वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वहावा भारमाता. आपल्याला माहिती आहे दारिद्र्याचा काय अर्थ आहे, तुम्ही पुस्तकातून आम्हाला काय सांगणार आहात? आम्हाला माहिती आहे शिक्षणाचा परिणाम काय होऊ शकतो, ते तुम्ही पुस्तकातून काय सांगणार आहात? अब्राहम लिंकनचं एक पत्र आहे हेडमास्टरला लिहिलेला, की तुम्ही माझ्या मुलाला काय शिकवा ते तुम्हाला मी शिकवतो आज. एकच वाक्य. सगळीच माणसं न्यायप्रिय असतात का? सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, पण त्याला हे देखील शिकवा. काय शिकवा? हे शिकेल तो. तुम्ही आता फिरताय समाजामध्ये, कोण न्यायप्रिय आहे कोण नाही हे सगळं पाहताय. कुमार तर तुम्ही तर शिक्षक आहे, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. शिक्षकांना माझा सप्रेम नमस्कार आहे, चांगल्या अर्थाने. शिक्षकाशिवाय ते हे घडू शकत नाही. तुमच्या टीममध्ये, आपल्या एज्युटेकच्या कुटुंबामध्ये जेवढे जास्त शिक्षक येतील तेवढं आपलं सक्सेस लवकर आहे, ध्यानात ठेवा. त्याला वेगळी तलवार भाला घेऊन लढ म्हणायची काही गरज नाही. तो तयार आहे, अंगभूत आहे, तो घरी जाऊ शकतो. आणि शिक्षिका जास्त आल्या तर त्याचं डबल काम तुमचं होऊ शकतं. त्या घरी जाऊ शकतात, बोलू शकतात, सांगू शकतात, आई लोकांना बोलू शकतात, मुलांना प्रभावित करू शकतात, समजून सांगू शकतात, त्यांच्या काळजाचा ठाव घेऊ शकतात, त्यांच्या मनात घर करू शकतात. म्हणून जी अब्राहम लिंकननं जे पत्र लिहिलेलं आहे, अब्राहम लिंकन या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता, गरीब घरात जन्माला आलेला माणूस होता. आपल्याला असं वाटतं की हे फार हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे, हे ज्याला कसं शक्य आहे असं वाटतंय त्यासाठी कधीच काहीच शक्य होऊ शकत नाही. आणि ज्याला हे शक्य आहे असं वाटतं त्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. मगर बिकने पे आ जाओ तो थक जाते हैं दाम अक्सर. मगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. अगर ना थकने का इरादा हो तो आपकी कीमत और बढ़ती है, आपकी कीमत और बढ़ती है. 4 वाजता आले, पहाटे 4 वाजता आले, 4:30 वाजता आले, लगेच तयार झाले, तयारी केलं, लोकांना प्रेरणाही दिली. कुठला थकवा आहे? आजकाल लोकांना लाथा घालून उठवावं लागते. यांची झोप या शरीराची नाही, हे मन झोपलेलं आहे, ही बुद्धी झोपलेली आहे. हा झोपलेला माणूस आहे. या ग्रहावर त्याची गरज नाहीये. या ग्रहावर 800 कोटी लोक ऑलरेडी झालेले आहेत. आणि ज्याला हे पटलं आता इथं काय आपलं काम नाही, आपण निघू शकता. आपल्याही उपयोगाचे आपण नाहीत, कुटुंबाच्याही नाहीत, समाजाच्याही नाहीत.
एज्युटेकच्या तर नाहीच नाही. आपल्या आयुष्याची उपयुक्तता काय? मी काय जन्माला आलो? मी काय करू शकतो? माझ्यात काय काय पोटेन्शियल आहे? अरे कल्पनेच्या बाहेर आहे. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर द्यायचं असेल, डू यू नो व्हॉट इज द हायेस्ट रँक इन एज्युटेक? एव्हरीबडी नोज. ज्याला माहिती आहे त्याने हात वर करावं. व्हॉट इज द हायेस्ट रँक इन एज्युटेक सिस्टीम? इमानदारीने हात वर करा. असणारा नाही, डेसिग्नेशन. व्हॉट इज द हायेस्ट डेसिग्नेशन इन एज्युटेक सिस्टीम और एज्युटेक हायरार्की? असेल 4-2 माणसाला. मुद्दा असा आहे की आपल्याला बुडापासून शेंड्यापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना. जे काम करायला आपण निघालेलो आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर आहे ना? द हायेस्ट डेसिग्नेशन ह्युमन नीड्स. व्हॉट इज द हायेस्ट ह्युमन नीड? त्याचं मी त्याच्याशी सांगड घालतो आता. ह्युमन नीडची एक हायरार्की आहे. आपल्या भाषेत उतरंड आहे. सुधाकर, आपल्या भाषेत उतरंड आहे. त्या उतरंडीपासून आपण जर सुरुवात केली, पहिली उतरंड आहे श्वास. नंतर वाढत वाढत बायोलॉजिकल नीड्स वरून ती वाढत 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 शेवटची जी नीड आहे माणसाची, ती लास्ट आहे, ती सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे तुमच्यामध्ये जेवढं काही पोटेन्शियल असेल ते 100% युटिलाइज करा आणि तुमची जी इच्छा असेल, जे ध्येय असेल ते प्राप्त करा आणि ते होऊ शकते. महात्मा गांधीचं नाव विल्यम जेम्सने इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये या जगातले जे काही 10-5 लोक आहेत त्यात महात्मा गांधीचं नाव आहे. हायेस्ट अचिव्हमेंट ज्यांनी फुलफिल केलेली आहे. तसं आपल्यालाही आपल्या आयुष्यात आपल्यामध्ये असलेलं सगळं पोटेन्शियल जर तुम्ही ओतलं तरच होईल. काही लोक दिवसा घरी झोपून राहतात आणि ते म्हणतात, अहो आमची अपलाईन आम्हाला काहीच मदत करत नाही. आता याला काय बोलावं बाबा? असे लोक आहेत. फोन करतात, मला नाही, सुजितला करतात, संगलमा करतात, संतोषला करतात, कुमारला करतात. अपलाईनवर काय अवलंबून राहतं? विनायकजीकडे काय अपलाईन होती? और जहां वहां खड़े रहते वहीं से वो लाइन शुरू करते. तुम्ही उभं राहा, तिथून लाईन सुरू करा. तुम्हाला नाही का समज? तुम्हाला नाही का सोशल इंटरॅक्शन करतायत? तुम्हाला नाही का मोठं होण्याचं स्वप्न? तुम्हाला नाही का दारिद्र्याचा कंटाळा आलाच पाहिजे? दारिद्र्याचा ज्याला कंटाळा आलाच नाही त्यांनी छानपैकी कुठल्या तरी मठावर जावं. 2 टाइम जेवायला मिळते, झोपायला मिळते. कोणी कंबल अंगावर टाकून निघून जाते. मेल्यावर बेवारस प्रेत म्हणून कोणते जाळून मोकळं होऊन जात. अरे अमूल्य देह आहे हे. अमूल्य आहे हे. पुन्हा येणे नाही. लोक म्हणतात पुनर्जन्म आहे. मग मी विचारतो, सांग तुझा कितवा जन्म आहे? आता असेल नसेल त्या भानगडीत काय पडायचं? असेल नसेल आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही. मला माझं पोटेन्शियल वापरायचं आहे. एक इंग्रजीत कादंबरी आहे डाय एम्प्टी नावाची. काही लोकांना वाटत असेल आता उशीर झालाय, आपण एक जनरल असं बोलतो, अरे खूप उशीर झाला. आता किती वेळ बोलतात की सर काय आहे की आता आम्हाला जेवायला जायचंय, त्यानंतर पुढचं सेशन आहे. अरे उशीर याच्यासाठी नाही, उशीर अक्कल यायला झालेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एकदा आपल्याला ही जर आली तर मग आपल्या आयुष्यामध्ये पहाट झाली समजायची. झाली पहाट झाली. ती पहाट झाली पाहिजे, उजाडलं पाहिजे. सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम आहे. माऊलीला फोन केल्यावर भांडण मिटतं का नाही सांगा? फक्त इमानदारीने सांगा. माऊलीसाठी टाळ्या वाजवता? सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. आणि जसे टपलेले असतात वैरी तसे विनायक सारखे जपणारे असतात मित्रही, तसे विनायकराव सारखे जपणारे असतात. अशा आहेत ना.
भले तुमच्या मेहुण्यांनी तुम्हाला धोका दिला असेल, भले तुमच्या भावाचं तुमचं भांडण असेल, भले भावजईशी जमत नसेल, भले आता सवत तर नसेलच कोणाला, तो भाग वेगळा असेल नसेल जमत, पण देवाने आपल्यामुळे अशी काही जी आपल्याला जपतात. आपल्याला आता काही संकट आलं, एज्युकेट मध्ये एवढे लोक आहेत, आपल्याला काही आर्थिक संकट आलं असं 2 मिनिट सांगू, किंवा आपल्या कोणी दवाखान्यामध्ये आलं, डॉक्टर सुजित बसले, डॉक्टर आहे, त्याला फोन केला, डॉक्टर असं झालं या आणि बघा. संतोष व्हिएतनाम मध्ये होते, संतोषला एक अडचण आली, संतोषला फोन केला आणि पुढची कारवाई सुरू झाली. संतोष त्या कामातून मुक्त झाले, आनंद झाला. हे कोण करते? हे मात्र एकूण आहे ना, ही काळजी कोण घेणार? ही भावना पाहिजे. अच्छा असं झालं काय? फार पुढे जवळ रोज 1200 घेऊन घेतो काय मी बघतो. असं आहे का? म्हणून डू कलेक्टिव्हिटी अँड गेट इंडिव्हिज्युअली, हे वाक्य लक्षात ठेवा सगळ्यांनी. डू कलेक्टिव्हिटी गेट इंडिव्हिज्युअली, हे सहकार चळवळ आहे. म्हणजे काय? सगळ्यांनी मिळून काम करा, त्याचा फायदा प्रत्येकाला. मी फक्त वाईट सेटवर बोलण्यासाठी आलेलो आणि या जगात अशक्य काय नाही, सगळं शक्य आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट इज द हायेस्ट रँक इन एज्युटेक? आय टेल यू व्हॉट इज द हायेस्ट रँक. अजून विनायकजी आणि माऊली सुद्धा तिथे गेलेले नाही, पण तिथे जाण्यासाठी अत्यंत वेगाने त्यांचा प्रवास सुरू होता. द लास्ट रँक इज CCA. माहितीये? CCA साठी किती माणसं जोडावे लागतात माहितीये? 100 रुपये बक्षीस देतो कोणी उत्तर माऊली म्हणजे 1000 देतो, विनायकजी म्हणजे 10,000 देतो. बोला कोण आहे? हाय कोण मायकल? नो, बिकॉज नो इज अ क्राईम. उद्दिष्ट मोठं पाहिजे. 35 कोटी विद्यार्थी जर या देशात असतील तर तुम्हाला CCA म्हणून खूप आवडत नाही, खूप सोपं आहे. तुम्हाला तेवढा प्रवास करावा लागेल. या बाजूला 2 लाख आणि या बाजूला 2 लाख जोडले की तुम्ही CCA झाले. 7 पिढ्याचं तुमचं कल्याण झालं. सोच सकते हो तो सोचो. मी त्या दोघांना नेहमी म्हणत असतो, मोठं होणं सोपं आहे, मोठं होणं टिकणं फार कठीण. ते त्या संघर्षातून दोघे जात आहेत. आपल्याला मोठं व्हायचं तर आपला संघर्ष वेगळा आहे, मोठं झालेल्यांचा संघर्ष वेगळाच आहे. नजर में उतरना कमाल होता है, नजर में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे जाना वही कमाल. तुम्ही जे 3 वर्ष काम केलं, बुलंदियों पे जाना वही कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. आपल्याला प्रत्येकाला त्या लेवलला जावं अशी माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी एज्युटेक फॅमिली आपल्यासाठी तयार. आजच्या मीटिंगचं शेवटचं वाक्य असं होतं, 3 तासाच्या नंतरचं साहेबांशी बोलताना मी असं म्हणलं की सर, इट इज नॉट युअर एज्युकेट, इट इज आवर एज्युकेट. हे तुमचं अजिबात नाही, तुमचा गैरसमज आहे म्हणलं, हे तुमचं आहे म्हणून अजिबात नाही, हे आमचं आहे म्हणलं सगळ्यांचं. तेव्हा खूप हसले, गळ्याला गळा लावला आणि म्हणजे डू व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा. इथं टाळ्या पाहिजे होत्या, इथं टायमिंग दिलं. हे तुमचं आहे, माझं नाही. हे तुमचं आहे, तुमचं आहे, तुमचं आहे, प्रत्येकाचं आहे. का? भारत माझा देश आहे. माझं म्हटल्यावर मी काळजी घेणार. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर प्रेम आहे का? आपल्याकडे आपसामध्ये प्रेम आहे का? आहे का? आहे. वाढवा. नसेल प्रेम करा. माणसाचं विकारावर प्रेम असते, विचारावर नसते. विकार बाजूला करा, विचार वाढवा, काम संपलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कारणासाठी घटना लिहिली, या प्रत्येक झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लागावा म्हणून इथे या झोपडीमध्ये कोणत्या झोपडीत कोणता शास्त्रज्ञ जन्माला आलेला आहे माहिती नाही. या भारतातले, या जगातले सगळे मोठे माणसं झोपडीत जन्माला आलेले आहेत. 99% आणि म्हणून या झोपडीत जन्माला आलेल्या रत्नागिरी खान आहे, त्याला जपणं हे एज्युटेकचं काम आहे. आणि ते एज्युटेक त्यासाठी काम.
कलाम साहेबांच्या घरी रामेश्वरमला मी स्वतः घर बघून आलो. काय अवस्था होती. सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून पेपर वाटायचे, वर्तमानपत्र, मनोहर जोशी मुंबईला दादरला पेपर वाटायचे. तुम्ही असं समजूच नका मित्रांनो. सगळ्यात मोठं वैभव काय असेल तर बुद्धी आहे. बुद्धी हे सर्वश्रेष्ठ वैभव आहे. ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी, हे सर्व सिद्ध्या या बुद्धीमुळे मिळणार. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा सगळ्या जगात होते, राजाची पूजा तेवढ्या प्रती मर्यादित असते. म्हणून या सगळ्या विद्वानांच्या सभेत, ही विद्वानांची सभा, ही समाज हितैषीची सभा, ही समाज धुरेणांची सभा. भलेही तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही काम करत असाल, पण तुम्ही फक्त तुमच्यासाठी काम करताय असा गैरसमज करून घ्यायचे. जले तो यूं ही नहीं जले हम, जलना पड़ा हमें सूरज के प्रकाश के सम्मान के लिए, जलना पड़ा हमें ज्ञान के सम्मान. आता तुम्हाला लक्षात येत असेल, महाराष्ट्रात 352 तालुके आहेत, 1 लाख गावं आहेत, 1 लाख शाळा आहेत, 2 कोटीच्या वर विद्यार्थी आहेत, 36 जिल्हे आहेत. किती काम. अजून कोणी गडचिरोलीला गेलं का, कोणी भंडाराला गेलं का, कोणी चंद्रपूरला गेलं का, कोणी वर्ध्याला गेलं का. जा, जिथं जिथं आहे तिथे जा. इथल्या इथे उमरासारखं त्या किड्या बापासारखं फिरू नका. तुमच्या कोणीतरी ओळखी, तुम्ही देवीला जाता ना चंद्रपूरला, काय दिवे लावतात तिथे जाऊन, तिथे एखादी माणूस ओळखीचा करा ना, त्याला फोन करा ना. मरणाची साठी काय अशीच तयार होती का. तुम्हाला प्रेम करावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल. अहो, काल एका हॉटेलवर मी जेवत होतो सुजित सोबत, आणि एका माणसाला सुजित या विषयाबद्दल बोलत होते. एक शेजार सामान्य माणूस काहीतरी ऐकत होता. आमचं सगळं बोलणं वगैरे संपलं, जेवण वगैरे संपलं. तो माणूस धावत पडत आला. साहेब मला 2 मिनिट तुम्हाला बोलायचं. काय बोलायचं. हे असा विषय तुम्ही सांगितलं. मी जॉईन होतो. तुम्ही कोण आहे. तुम्हाला मी शेतकरी आहे, मला आर्थिक त्रासामध्ये आहे, माझी 25 एकर शेती आहे, पण मला 1000 रुपये माझ्या खिशात नसतात. हे काम मी करतो, समाजामध्ये माझ्या खूप ओळखी आहे. काय करायचं. असं खूप माणूस आहे. तुमचं फक्त तुम्ही मन लावून काम केलं पाहिजे. मोकळं काम आहे. आता भूक लागली असेलच, ती लागणारच, ती लागलीच पाहिजे. पण भूक कशाची हा महत्वाचा मुद्दा असा आहे. दिस इज एज ऑफ सायन्स, दिस इज एज ऑफ टेक्नॉलॉजी. मी जेवढा काही विनायकजी आणि मौली आपल्या दोघांना आहे, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मी माझ्या तोंडून 2 गोष्टी सांगू इच्छितो की एव्हरीबडी इज नॉट टेक्नोसायन्स. Everybody is not technoscience. कोणते राहू द्या 2 मिनिट. सरांचा असेल, सर मागेच लागलेले असते, त्यांना जरा आवर घ्या, थांबा जरा. एज ऑफ सायन्स, इट्स एज ऑफ टेक्नॉलॉजी. ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल, इफ यू आर फ्रेंडली विथ टेक्नॉलॉजी, यू प्लीज एक्सपर्ट युअर एक्सपर्ट. आणि जे कोणी नसतील त्यांनी तसा माणूस सोबत ठेवला. म्हणून प्रेझेंटेशन देत असताना आमची इच्छा आहे, आमच्या तिघांची इच्छा आहे, सरांची इच्छा आहे, इथं बसलेला प्रत्येक माणूस सुंदर प्रेझेंटेशन त्याला देता आलं पाहिजे. सुमन, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी. यू आर हायली एज्युकेटेड. तू अशी फौज निर्माण केली पाहिजे. आणि एखाद्या मुलीने जर चांगलं प्रेझेंटेशन महिलांच्या समोर जर दिलं तर महिला तो तुटून पडतो. नुसतं डोळ्याच्या मागे फिरू नको. मागे ते जेवते, त्याच्याला काळजी घेते, ते पाणीच्या पाऊस टेन्शन तू घेऊ. महिला येऊन तयार 10 ठिकाणी जेवेल, तुला सांगणार नाही जेवू. त्याची काळजी घेऊ, त्याची काळजी मी घेतो. मला माझा मुलगा आहे, सुद्धा असा आहे, तुझ्यावर मी जाणीवपूर्वक जबाबदारी देतो. महिलांची विंग तू तयार कर. आमच्या डॉक्टर साहेबांच्या मिसेस आहेत, आमचं लेकरू आहे डॉक्टर मॅडम. ह्या अशा मुली पुढे आल्या. नुसतं सेल्फी काढण्यासाठी नाही, सेल्फी खूप काढतात, कशी दिसते कसा दिसतो. काय करायचं. झालं ना तुझं सगळं वाचलंय ना, तू कसाही दिसलास काय, काय करायचं. मी कसा आहे याला महत्व आहे. मी कशी दिसतो, कसा दिसतो किंवा कशी दिसते याला काही महत्व नाही. कारण माणसाकडे एक चेहरा पाहिजे, तो कंट्रोल असेल शेवटच्या याच्यामध्ये.
माणसाकडे एक चेहरा पाहिजे. हा एक चेहरा इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड या चेहऱ्याला मिळालेला आहे. हे फक्त निलेश केळेकरांना मिळाले, या चेहऱ्याला मिळालेला आहे. याचा चेहरा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला एक चेहरा. माणसाकडे थोबाड घेऊन फिरणारे माणसं खूप असतात समाजात. आणि थोबाड काय करायचं असतं? थोबाड फोडायचा, मुकडा गायचा, चेहरा दाखवायचा. आपल्या थोबाडाचा मुकडा व्हावा आणि मुकड्याचा आपला चेहरा व्हावा, तर या परंपरेचे पायी होण्याची पात्रता आपल्या सगळ्यांच्या आधी आहे. मित्रांनो, सगळं शक्य आहे. तुम्हाला हवं ते करू शकता. संत कबीराच्या दोह्याने आय वुड लाईक टू कन्क्लूड द स्पीच. थोडा धीर धरा. आज एकही टीव्ही मिळाला नाही आणि संध्याकाळी दारू पिऊन पडून मन के जीते जीत, मन के जीते जीत है, मन के हारे, मन के जीते जीत है, मन के हारे हार. बिना लड़े जो हार गए उनका है धिक्कार. बिना लड़े जो हार गए उनका है धिक्कार. तुम्ही किती लढता, तुमच्यात लढवण्याची काय क्षमता आहे? आयुष्य पुन्हा येणे नाही. माझं आवडीचं वाक्य आहे, जीवन हा उत्सव. तुम पहले खुद को ढूंढो. तुम पहले, इन दोनों में खुद को ढूंढना है. पहले खुद को ढूंढो, बाकी सब गूगल पे मिल जाएगा. सब मिळतं आहे गूगल. स्वतःला शोध घ्यायचं काम आपलं झालं पाहिजे. कोणत्या एरियामध्ये एक्सपर्ट आहे, मी माणसं जमा करू शकतो, ते काम करा. मी टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट आहे, ते काम करा. मी अभ्यास करून बोलू शकतो, ते बोला. तुम्हाला जे जमतं ते करा. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय जमतं, ते दुसऱ्याला नाही करू शकत. सगळ्यांना सारखं काम देता येत नाही. म्हणून मित्रांनो, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ हो. 35 कोटी विद्यार्थी आहेत ना, तुम्ही कामाला आजपासून लागा. आणि हा दोहा सांगून, हा दोहा तुम्हाला मी अर्पण करतो सगळ्यांना. त्याच्या आधी एक बर्ट्रांड रसेलचं कोटेशन सांगतो, नंतर हा कबीराचा दोहा सांगतो आणि थांबतो. बर्ट्रांड रसेल नावाचा एक इंग्लिश फिलॉसॉफर आहे. मी एमपीसीचा अभ्यास करत असताना, मी वाचत असताना वाचलं, त्याने लिहिलंय की लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. पहिलं टू TOO, दुसरं टू TO. इंग्रजी ज्यांची दुश्मनी असेल त्यांनी मला माफ करायचं, क्षमा करायचं. मराठीत सुंदर रूपांतर मी करणारच आहे. भाषा ही काय महत्वाची नाही. इंग्रजी आले काय फरक पडतो? चायनामध्ये इंग्रजी कोणी बोलत नाही, जपानमध्ये कोणी बोलत नाही, जर्मनीमध्ये कोणी बोलत नाही, थायमध्ये कोणी. ते इंग्रजी इज नॉट द इश्यू. हा इश्यू आहे, बरोबर. लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. एवढं सुद्धा इट्स व्हेरी स्ट्रेंज हाऊ मेन फाइंड टाइम टू हेट अदर्स, हाऊ मेन फाइंड टाइम टू हेट अदर्स. जीवन अत्यल्प आहे, जे प्रेमासाठीच पुरत नाही असं असताना सुद्धा माणसं वेळाचा वेळ काढून इतरांचा द्वेष कसं काय करतात, याचं मला आश्चर्य वाटतं. कोण करू सांगतो, कोण माहिती काय तुला कोणी सांगितलं मला सांग. काही लोक गुड मॉर्निंग गुड नाईट फार एक्सपर्ट असतात. मरेपर्यंत त्याचं थोडा होतो. मॉर्निंग गुड कधी होते? कामाला लागेल ना सकाळी 5 वाजता. मी तो बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, थोडस वडीलकीच्या नात्याने सांगतो असं समजा. तुमचं सगळ्यात आधी तुमचे 2 तास तुमच्या शरीरावर गेले पाहिजे.
तुमचे 2 तास शरीरावर गेले तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम पाहिजे. बिकॉज इट इज अ कंटेनर. हे कंटेनर जर चांगलं नसेल तर हे मेंदू तिथं सुरक्षित नाही. हा त्रास देतो. शरीरावर वेळ घाला, त्यानंतर मानसिक आरोग्यावर वेळ. म्हणजे काय करा, हे घाणेरडे प्रकार सगळे डोक्यातून काढून टाका. आनंद आनंद आनंदाची डोई आणून देतो. आनंद तुम्हाला बघितलं की लोकांना आनंद झाला पाहिजे. तुम्हाला भेटलं की आनंद झाला पाहिजे. तुम्हाला सुद्धा इतरांना भेटल्यावर आनंद झाला पाहिजे. इतकं मन विकारातून मुक्त जर केलं तर आनंदी आनंद आहे. म्हणून म्हटलं की वेळातला वेळ काढून इतरांचा द्वेष करणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटतं असं म्हणणाऱ्या घटना नसेल. आणि संत कबीराने सांगितले की आपण निश्चित राहा, काळजी करू नका, फक्त एक काम करा जे एज्युटेक साठी सुद्धा लागू आहे तेवढं सांगून ते थांबतो. धीरे धीरे बना, धीरे सब कुछ. तुम्हाला CCC व्हायचंय का? कोणाला व्हायचंय? बघू दे. तरी काही माणसं होतात आमचं नाव एवढं बाबा, आमचे 2-4 मिनिट झाले, आमचे पैसे टाकले निघाले की आपण मोठं झालो. हे संतोष सर आम्हाला नारा लावू नका, भांडण चालू नका. आणि ते माऊलीचं रिलॅक्स असतं तर काय सवड मोठे माणसं आहे. आमचं आम्हाला तेवढे 10,000-5,000 बघू रोज 1,000 रुपयांचं बस. काय विचार काय आता काय करणार? आत्मसंतुष्टी आता काय करणार? त्याला काहीच करू शकत नाही. पण जर व्हायचं असेल तुम्ही होऊ शकता. कारण पोटेन्शियल तेवढं अवेलेबल आहे इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये. धीरे धीरे बना, धीरे सब कुछ होय. माली सिंचे 100 घडा, ऋतू आहे फल होय. ऋतू आहे फल होय. या दोघांच्या जीवनामध्ये ऋतू आलेला आहे, वसंत आलेला आहे, वसंत बहरलेला आहे. म्हणून ते फळ आलेले आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असा ऋतू यावा यासाठी मालिसीचे 100 घडा. 100 घडा म्हणजे कंटिन्यू त्या झाडाला फळ येईपर्यंत, फुलं येईपर्यंत तुम्हाला पाणी टाकावं लागतं. त्याशिवाय ते झाड प्रसन्न होत नाही, त्याशिवाय तो ऋतू येऊ शकत नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला अजून 2 वर्षांनी आज जे तुम्ही आहात, आता तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल. डायव्हर्सिफिकेशन ऑफ एनर्जी. माणसामध्ये ऊर्जा असते. राग ही ऊर्जा आहे, द्वेष ही ऊर्जा आहे, भांडण करण्याची ताकद ही ऊर्जा आहे. ह्या सगळ्या रडणं ही ऊर्जा आहे. ही सगळी ऊर्जा एज्युटेकच्या कामामध्ये जर तुम्ही रूपांतरित केली तर तुम्हाला जे हवं ते मिळतच मिळतं. आणि एज्युटेकची स्थापना ज्या कारणासाठी खडकर साहेबांनी केली तोही कारण सफल होतं. आणि आपला जो देश बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा लिहिलेली आहे किंवा जी कॉन्स्टिट्यूशन लिहिलेली आहे त्याच्यामध्ये समता, बंधुत्व, न्याय आणि या झोपडी प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा सूर्योदय देशात राहणार नाही. आणि जाता जाता तुमच्या दोघांसाठी 2 ओळी सांगून जातो. तुम्ही जीवाला पसंत का सांगेल तेव्हा. तुम्ही दोघे आम्हाला खूप लाडके आहेत, ऐकलं नाही? ज्यांना हे दोघं लाडके नाही त्यांनी तात्काळ हालच्या बाहेर त्यालाही केलं. तू जीवाला पसंत का सांगेल केव्हा तरी, तूच माझा वसंत का सांगेल केव्हा तरी. आताच तुला सारे सांगणे बरे नाही. आता नाही सांगणार, आमचे बीवी वाढल्यावर सांगतात. आताच तुला सारे सांगणे बरे नाही. डोळ्यांचे डोह संत का सांगेल केव्हा तरी. आणि लास्ट ओळ अशी आहे, सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा. दररोज सकाळी मिटिंग घेता ना, काही लोक म्हणतात रोज काय ताप आहे, रविवार तरी पाहिजे, शनिवार तरी पाहिजे. मी त्यांना पुढच्या वतीने वकिली करून बघितली. तुम्हाला माहिती आमचा माहिती आमच्या म्हणजे नजीकच्या भविष्यात सकाळच्या मिटिंग बंद होतील अशी काही शक्यता नाही बरं का. म्हणजे मी सांगून ठेवायला मला मी काहीच करू शकत. सर्व दूर मनावरती आहे तुझाच ताबा. तुम्ही असे अनंत का सांगेल केव्हा तरी. तू जीवाला पसंत का सांगेल केव्हा तरी. तू जीवाला पसंत का. आन देश की शान देश. एज्युटेक साठी शेवटच्या दोन. आन देश की शान देश की, देश के हम संतान. आन देश की शान देश की, देश के हम संतान है. और एजुटेक से है हम, एजुटेक से है हम. इसलिए एजुटेक हमारी जान है, एजुटेक हमारी जान है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.